हॅलो, नमस्कार. सुपरफास्ट होममेकर मराठीमध्ये आपण आज बघणार आहोत चहाची गाळणी आणि गॅसचे बर्नर कसे क्लीन करायचे, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर इथं तुम्ही बघू शकता चाळणी किती खराब झालेली आहे ते. तर आपण जेव्हा पण चहा करत असतो आणि उकळताना चहाची चाळणी त्याच्यातच राहू दिली तर त्याच्याने चहाच्या चाळणीवर असा बारीक असा लेअर तयार होतो आणि चाळणी एकदम अशी काळी दिसायला लागते. तर त्याच्याने काही दिवसानंतर असं होतं तर चहा पण त्याच्यातनं गाळली जात नाही. तर चहा पावडरचे बारीक बारीक जे कण असतात ते त्या छिद्रांमध्ये जातात. पूर्वी मी जाडून गाळणी स्वच्छ करून घेत होती, पण त्याच्याने असे निळे डाग पडत होते. म्हणून आता व्हिनेगर आणि सोड्याचा वापर करून गाळणी स्वच्छ करते. तर सगळ्यात आधी थोडं व्हिनेगर घ्यायचं आहे, ते चाळणीवर घालायचं आहे. जिथं पण आपल्याला काळपटपणा दिसतोय तिथं आपण व्हिनेगर घालायचं आहे आणि त्यानंतर मग सोडा त्याच्यावर घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर त्याच्यावर एक रिॲक्शन होते, तर ती चाळणी तशीच ठेवायची आहे 10 मिनिटपर्यंत. म्हणजे पूर्ण जी घाण आहे ती निघायला एकदम सोपं होईल. तर त्यानंतर माझ्याकडे अजून एक दुसरी चाळणी आहे, त्याच्यावर पण मी व्हिनेगर आणि सोडा घालते. तोपर्यंत जी पहिली चाळणी आहे ती भिजून होईल. पहिले जिथं सोडा घातला होता ती चाळणी आता भिजून झालेली आहे, तर तिला मी चांगलं घासून घेते. आणि घासल्यानंतर थोडं स्वच्छ पाणी त्याच्यावर घालते. तर बघू शकता तुम्ही इथं किती काळपट पाणी झालेलं आहे. तर बारीक बारीक जे चहाचे कण होते ते पण त्यात निघून जातात. तर अशा प्रकारे दोन्ही पण गाळण्या मी चांगले घासून घेते ब्रशने. म्हणजे जिथं घाण दिसते ते आपल्याला चांगलं असं घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. जर तुम्हाला व्हिनेगरची ॲलर्जी असेल तर हातात हँड ग्लोव्ज वगैरे तुम्ही घालून घेऊ शकतात. तर आता मी एक साबणने त्यांना वॉश करून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही गाळणी एकदम स्वच्छ झालेली आहे आणि तिचा जो कलर होता तो पण म्हणजे चेंज झाला आहे. पहिले अशी काळपट दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकता. तर आता आपण बर्नर स्वच्छ करणार आहोत. जर गॅस तुमचा नवा असेल किंवा जुना असेल, पण काही दिवस वापरल्यानंतर गॅसचे जे बर्नर आहेत ते असे काळपट होतातच किंवा त्याच्यावर काही ओतलं वगैरे असेल तर त्याच्याने तेलकट डाग किंवा असे डाग पडून जातात की ते अजिबात साध्या पाण्याने धुतल्यावर निघत नाही. तर तेव्हा त्यांना क्लीन करण्यासाठी आपण बरेच उपाय करतो. पण खूप लोकांना माहीत नाही आहे की व्हिनेगरचा वापर आपण असाही करू शकतो. तर बर्नरवर सगळ्यात आधी थोडं व्हिनेगर घालायचं आहे आणि त्याला 10 मिनिटपर्यंत रेस्ट करायला ठेवायचं आहे. दहा मिनिटांनी ब्रशच्या साहाय्याने बर्नर असं घासून घ्यायचं आहे. तर त्याच्याने जे पण डाग असतात ते इझिली निघून जातात. तर हा जो बर्नर आहे हा सगळ्यात जास्त खराब झालेला बर्नर आहे. तर खूप जास्त डाग याच्यावर आहेत. तर त्याच्या मागच्या साईडला पण असे काळपट डाग पडलेले आहेत. तर अगदीच जास्त असेल बर्नर खराब तर 2दा व्हिनेगर घालून त्याला भिजत ठेवायचं आणि मग धुवून घ्यायचं. तर मी आता एकदाच इथे व्हिनेगर घातलेला आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे त्याची जी काळपटपणा होता तो निघालेला आहे. तर त्यानंतर मी इथं थोडी पितांबरी घेते. तर ब्रशला पितांबरी लावून त्याला एकदा परत घासून घेते. तर जर पितांबरी नसेल तर व्हिनेगरने 2दा आपल्याला असं घासून घ्यायचं आहे. तर पितांबरीने घासल्यावर जो बर्नर आहे त्याला खूप शाईन येते. तर इथं बघू शकता तुम्ही बर्नरचं म्हणजे 90% काळपटपणा निघून गेलेला आहे. तर त्याच्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते त्याला आणि तुम्हाला दाखवते जो बर्नर मी घासलेला नाही आहे त्याचा आणि हा जो घासलेला आहे त्याचा फरक.
तर इथं बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेला आहे बर्नर. तर तर तुम्ही बर्नर क्लीन करायला कशाचा वापर करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.